जय भीम. मी बीबी घोडे सादुळकर. आज या ठिकाणी संदेश सकपाल सर आणि प्राध्यापक डॉक्टर नितीन भारसकर साहेब हे आपल्याशी उपवर्गीकरण आणि दोन समाजात वाढलेल्या तणाव या संदर्भात सलोख्याची भूमिका घेऊन पुढे जाण्यासाठी काय करता येईल यावर चर्चा करणार आहेत. तर आपण सुरुवात करूया. संदेश सकपाल साहेब जे डॉक्टर BR फोर्स ही संघटना चालवतात. सर जय भीम. जय भीम. सध्या जे आरक्षण वर्गीकरणावरनं महाराष्ट्रात एकूणच तणाव सदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे. काय वाटतं तुम्हाला, काय सांगाल आपण? सर्वप्रथम सर्वांना जय भीम, जय लवजी. मी डॉक्टर BR आंबेडकर फोर्सचा संस्थापक अध्यक्ष संदेश सकपाळ. आता जे काही महाराष्ट्रामध्ये संपूर्ण तणावाचं वातावरण उपवर्गीकरणाच्या मुळे चालू आहे, तर मला असं वाटतं की बाबासाहेब आंबेडकरांचे आपण अनुयायी आहोत. आपण बाबासाहेब आंबेडकरांचे म्हणजे बाबासाहेब आपले वडील आहेत आणि ज्या वडिलांनी आपल्याला हा जो अधिकार दिला आहे, आपल्याला जगण्याचा अधिकार दिला आहे, तो आपल्या 59 जातींना दिलेला आहे. उपवर्गीकरण होईल किंवा नाही होईल तो पुढचा प्रश्न. पण जे काही आपल्या मातंग समाजामध्ये आणि बौद्ध समाजामध्ये जे काही वादविवाद चालू आहेत, ते वादविवाद होऊ नयेत असा आमचा प्रयत्न आहे. आणि आमची सर्व मातंग बांधवांना आणि बौद्ध बांधवांना विनंती आहे की फेसबुकला किंवा व्हॉट्सअपला ज्या काही व्हिडिओज येतात, काही जे कोणी ज्यांना नेते बनायचं आहे असे काही वादविवाद होण्याचे जे काही प्रयत्न करतात आणि या मनुवादी सरकारनी रचलेलं जे काही षडयंत्र आहे, त्या षडयंत्राच्या तुम्ही बळी पडू नका आणि आपसामध्ये वादविवाद तुम्ही करू नका. आणि यासाठी आम्ही डॉक्टर BR आंबेडकर फोर्स आणि ॲडव्होकेट घोडे साहेब यांच्यासोबत नितीन भारसकर सर, हे नितीन भारसकर सर जे आहेत हे मातंग समाजाचे आहेत. मी संदेश सकपाळ, मी बौद्ध समाजाचा आहे. आणि बहुतेक जी आपली मंडळी आहे, जी आपली जी लोक आहेत, ती सर्व एकमेकाच्या सोबत भावंडाप्रमाणे राहतात. तर ती त्यांचं जी ताकद आहे, ती ताकद कशी डिवाइड करता येईल हा प्रयत्न मनुवादी सरकारचा आहे. याचं आपण सर्वांनी दखल घेतली पाहिजे, त्याचा अभ्यास केला पाहिजे. ज्या काही फेसबुकला कमेंट येतात त्या कमेंट खरंच येतात तर त्या फेक अकाउंटनी येत असतील किंवा नसतील याची तुम्ही पडताळणी करून घ्या. आणि माझी पुन्हा एकदा मी विनंती करतो की माझ्या मातंग बांधवांना आणि माझ्या बौद्ध बांधवांना की कोणीही व्हिडिओ बनवून एकामेकाच्या विरोधात काही बोलू नका. उपवर्गीकरण झालं किंवा नाही झालं तरी ज्याच्यामध्ये शिक्षण घेण्याची आणि जो बाबासाहेबांच्या विचाराला मानतो तो शिक्षण घेईल आणि तो त्या पात्रतेचा होईल. तर ती पात्रता तुमच्यामध्ये बाबासाहेबांनी तुम्हाला जी दिलेली आहे त्याचं तुम्ही अनुकरण करा, त्याचे प्रयत्न करा आणि तुम्ही सक्सेस व्हा. पण आपसामध्ये भांडू नका आणि आपसामध्ये वादविवाद करू नका. सर्वात जास्त जर या महाराष्ट्रात आणि देशात जर कोणाची ताकद असेल तर ती बौद्धांची आणि मातंगांची आहे. तर ह्या ताकदीला हे मनुवादी आणि जातीवादी नडू शकत नाहीत, म्हणून ते आपल्याला वेगळं करायचा प्रयत्न करतायत. तर तुम्ही कुठल्याच परिस्थितीमध्ये वेगळं होऊ नका अशी मी आपणा सर्वांना विनंती करतो. जय भीम, जय लवजी.